हरिः ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 12। जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसे नियो शोको जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तो योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळेसी तू आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परी देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी सतरावियेचे सन्यदेशी अण्वताचा हल्लरोगासी समाधी बोधे जविसी बुझावणी म्हणवणी साधका तो माऊली पिके सारस्वत तुझ्या पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी दात्रा होय म्हणवणी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आर्यापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्हाचे गिरवरू निपजवी माये साहित्य सोनियाची आकाणी उघडवी दिशेची आक्षोणी विवेकवल्लीची लावणी सिंह संवाद धळणी प्रमेयाची उद्याने लावली म्हणे गहणे निरंतर पाकांडाचे जरपुटे मोडी वाग्वाद वांटे कुतर्काची दुष्टे सावजे पेढी श्री कृष्ण गुणे माते सर्वत्र करी ओ सरते राणी वे वैसवी श्रोते श्रवणाचे ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दिया
पीतांबर विशील सदैवे तरी आताची हे आगवे निर्मीण माये ये विनवनिये साठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थे शिवटी न बोले महो तीर्थजी महाप्रसादो म्हणोनी साविया झाला आनंदो आता निरोपीण प्रबंधो अवधान दीजे अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः तरी सकल विराजो जो सोमवंशी विजयध्वजो तो आत्मजो पांडुरंगाचा कृष्णा ते म्हणे अवतारिले आपण विश्वरूप मज दाविले तव नवल म्हणून विहारे चित्त माझे आणि ये कृष्ण मूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवी वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त व्यक्त योगे या दोन्ही जीव वाटा तुते पावा वया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा दिजेत पैते वाणी शातुका तेची वेगळा वाला एका म्हणून एक देशिया व्यापका सरिसा पाडू अमृताच्या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी जुळी घेतलिया हे किर माझा चित्ती प्रतियाती जी निवृत्ती परिपुसणे योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नानवेक अंगीकारिले व्यापक ते साचकी कौतुक जाणावया तरी तुझ लागी कर्म तुझी दयाचे परम भक्तीसी मनोधर्म कोणी घातला इत्यादी सर्व परी जे भक्त तुते हरी बांधोनिया जुवारी उपासिती आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीसी जे कानडे काही सयाही सांगडे नवे जे वस्तू ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानी जे तया आणि जी भक्ता एरा माझी अनंता कवने योग तत्वता जाणला सांगा या गिरीच्या बोला तो जगत बंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जानसी करू श्री भगवान वाच मय्या विषमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः ते मे युक्ततमा मताः तरी असुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पंडुसुता तैसी नीच नवे भजता श्रद्धा दिसे परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागिलही यावा अनिवारू तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रियांसहित
मज माझी सुनिचित्त जे रात्री दिवोन म्हणत उपासिती या पडी जे भक्त आपण प्रेम देत तेची मी योगयुक्त परम मानी एत्वाक्षरम निर्देश व्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् आणीरतेहि पांडवा जे आरूढोनी सोहंभावा झोंबती निर्वयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल परिध्यानाही वाढे म्हणून एके ठाई न सपडे व्यक्तीसी माझी वडे कोणीही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाहुणे चिंतवणे फुटे झाले जे होयना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना जे चढेना ढळे सरेना मैळे ते आपुले निची बळे अंगविले जिही संनियमेंद्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके अदपली तवके इंद्रिये धरली मग संयमाची दाटी सुनी मुरडली उपराटी इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाच्या अपानीची कवाडा लावून आसन मुद्रा सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासिला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीच्या ज्वाळी करुणी अपान धातूंची होळी व्याधींच्या शिसाळी पुजली यंत्रे मग कुंडलनीचा टेंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा मथावरी नवद्वारांच्या चौचकी बानुनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुणे संकल्प मेंढे मनोमहिषाची निमुंडे दिदली बळी चंद्र सूर्या बुजावणी करुणी अनाहताची सुडावणी 17वीचे पाणी जिंतिले वेगे मग मध्यमा मध्यम बरे तेणे कोरवे दादरे ठाकिले जवळे ब्रह्मरंध्रीचे वरी मकरांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुन्या गगन भरले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविता ती निरवधी योग दुर्गे आकुलिया साठो वाटी शून्य गीती उठा उठी तेही मातेची किरटी पावती गा वाचून योगाची निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिर्वाप्यते जी सकळ भूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विना तया महेंद्राधिपते करिता ती वाटवदे आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून ठाती काम क्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्यसी अंग झुंजवावे की ताणची प्यावी भुकेलिया भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा उन्निद्रियाचे पौडणे निरोधाचे वेलावणे झाडासी साधने चावळावे गा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीचे असावे घरातो किंबहुना पांडवा हा अग्नि प्रवेशुनी जलवा भारतारे विण करावा तो हा योगो येत स्वामीचे काज नावापिके व्याज परिमरणे
तैसी झुंजणीच नव्हे ऐसे मृत्यूनी तिख का गोटे कडत विख डोंगरे घेता मुख न फाटे काही म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाची वाटा भागाला पाये पालो हाचे चणे जय पोतरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून समुद्र बाई तरण्याती केई का गगना माझी पायी कोली जतू असे वगळली अरणाची ताटी अंगी न लागता काठी सूर्याची पावटी का होय गा या लागी पांगुळा येवा नवे वायुसी पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती ऐसा इतरी दिवसा बांधून या आकाशा सोबती तरी केशा पात्र होती म्हणून येते पार्था नेणतीची हे व्यथा जे का भक्ती पंथा ओटंगले हेतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ चेतसा किं बहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा ते तुला पा देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ न कोणिया घेतला पटा हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरण मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काहीचे मी लागे तयांचे निमी जन्म मृत्यूच्या लाटी जळंबती या सृष्टी ते कोण्या पोटे ऐसे जाहले भव सिंधूचे नि माझे कवनासी धाकून उपजे एक जरी की माझे भीती हन म्हणून निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावा धावतो आलो नावाची सहस्रवरी नावाई अवधारी सजून या संसारी तारू झालो सडे जे देखिले ते जानकासे लाविले परिग्रही घातले तर्यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आले तटी सायुज्याच्या परिभक्ताचे नावे चतुष्पदादी राघवे वैकुंठीचे राणवे योग्य केले म्हणून निघा भक्ता नाही काही चिंता तया ते समुद्रता निमी सदा आणि जेव्हा तिला भक्ती दिदली आपली चित्तवृत्ती तेव्हाची मनस्थिती तयाची नाडी या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया की जे जे या मार्गा भजिजे मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अगामानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी झाली निष्ठंग बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरिसी मदमाजी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी घरली माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे म्हणून दिवा पालवे सवे जे तेज मालवे कार बिंबासवे प्रकाश उजाय उचलले या प्राणा सरिसी इंद्रिय निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकार ये म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्धी निक्षेपी हे तुलनी सर्वव्यापी मीची होशी यया बोला काही अनारिसे नाही आपली आण पाही वा तू असे गा अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचूंबित न शक्ती देव तरी गायसे तरी या ठापारामाधारी मोठके निमिष भरी दे तुझाय मग जे जे का निमित्त देखील माझे सुख ते तुले आरोचक विषयी गेला जैसा शरत्काळ उरगे आणि सरिता ओटून
लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी मग पुनवे होणी जैसे शशबिंब दिसे दिसे हरपतावसे नाहीची होय तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंड सुता मीची होईल अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासाचे निपळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विषकी आहारे पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाक्रम तोकडे अभ्यासे केले म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अभ्यासेभ्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि काभ्यासाही लागी कसो नाही तुझ्या अंगी तरी आशी दया भंगे तैसाची अस इंद्रियेन कोंडी भोगातेन तोडे अभिमानून संडे स्वजातीचा कुलधर्म चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिदली आहे परी म्हणे वाचा देहे जैसा जो व्यापार होय तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे करणे का न करणे यागवे तोची जाणे विश्व तसे जेणे परमात्मेनी उणया पुरयाचे काही उरोणे आपल्या ठाई स्वजातीची करून घेई जीविता आपण माये जीवते नेले देवते निवांतची गेले त्या पाणी ऐसे गेले हो आवे का निर्वितरे सुमटा उजुका वाटा रतु काही खटपटा करीतो असे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओजिने घे मती अखंड चित्तवृत्ती आठवी माते आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बघून म्हणजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसिया मद्भावना तनु त्यागी अर्जुना तू साहित्य सदना माझी आईसी अथे तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुर्यतात्मवान ना तरीहि तुझ नेदवे कर्म तरी गा तू भज पंडुकुमरा बुद्धीच्या पाठी पोटी कर्माधिका शेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी तरीही असो सांडी माझा असो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची ती फळे वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडे निपजले कर्मे सिद्धे परी माते मणी धरावे कामज उद्देशे करावे हे काही नको आगवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगात्मजेच्या विषयी जीव जैसा निर्भिलाशी तैसा कर्मी अशेषी निष्काम होई वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी अर्जुना हा फल त्यागो आवडे की रस लगो परी योगा माझी योगो दुरेचा हा येणे फल त्यागे सांडे ते कर्म न विरुडे एकची वेळे वेळू झाडे वांजे जैसी तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे पै अभ्यासाच्या पाऊटी ठाकी जे ज्ञान किरीटी ज्ञानी ये जे भेटे ध्यानाचे मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके कर्म जेत दुरावे तेत फल त्यागो संभवे त्यागास्तव अंगवे शांती सगळी म्हणून यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे येत श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्याग त्यागाच्छन्तिरनन्तरम् अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषिजे मग कर्म फल त्यागो तो ध्यानापासून चांगो त्यागाहुनी भोगो शांती सुखाचा ऐसिया या वाटा हिची पेणी सुबटा शांतीचा माझी वटा ठाकीला जेने अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च
निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी जो सर्व भूतांचा ठाई द्वेषाते मेनेची कही आप करू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधम तरी अवेरिजे हे काहीचे निजे वसुधा जीवी कारायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे नमनेची कृपाळू प्राणोपैगा गायीची दृश्या हरू काव्याघ्रा विष होणी मारू ऐसे निजे का करू तोय जैसे तैशी आगवाची भूत मात्री एकपणे जया मैत्री कृपेशी दात्री आपण बाजो आणि मी तो हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया देवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले गर संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनो बुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय वार्षिये विणसागरो जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो वाहुनी आपुली जान धरी जो अंतकरण निश्चया सासपन जयाचेनी जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एक्यासनी जयाच्या हृदय भोवनी विराजती ऐसा योग समृद्धी होणी जो निरवधी अर्पी म्हणून बुद्धी माझ्या ठाई आतु बाहेरी योगो निर्वाळले आहे चांगो तरी माझा अनुरागो सप्रेम जया अर्जुना गातो भक्तो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभ मी कांतो ऐसा पडिये हे ना तो आवडे मज जीवाची मी पाडे हे येत थोडे रूप करणे तरी पर्यंत याची कहाणी हे बोलीची धारणी ये तवन बोलणी परिबोलवी श्रद्धा म्हणून गा आम्हा वेगाली उपमा हे रवी काय प्रेमा अनुवादू असे आता सोही किरीटी पै प्रियाची गोष्टी दुना ठाऊठी आवडी गा तयाई वरी विपाये प्रेमळू संवादी होये तिये गोडीसी आहे कांटाळे मग म्हणून गा पांडू सुता तुझी प्रिय आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले सुखा मिळलो ऐसे म्हणत केवी डोलो लागले देव मग म्हणे जाण दया भक्ताचे लक्षण जया मी अंतःकरण सोगाली यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः तरी सिंधूचे माझे जलचरा भयनुपजे आणि जलचरी नुभविले समुद्र जैसा देवी उन्मते जगे जयाची खंती न लगे आणि जयाचे नियांगे नशिने लोको किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुभगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष केले तुझे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितो याही वरी भक्तो माझ्या ठाई तरी तयाचा गमज मोह काय सांगो तो पडियाओ हे असो जीवे जीव माझे नितो जो निजानंदे झाला परिणाम आयुष्याला पूर्णते झाला वल्लभ जो अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः जयाच्या ठाई पांडवा अक्षेपे नाही गावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय गिर परिवेचने लागे शरीर तिये गावी हिमवंतु दोष खाये परिजीविताची हानी होय तैसे सुचित्व नोये सज्जनाचे सचित्व सुखी गाय होय आणि पापतापही जाये परी येथे आहे बुडणे एक खोली पारुणे निजे भरी भक्ती न बुडिजे रोकडाची लाईजे नम्रता मोक्षो संताचे नियंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे म्हणून असो अहिंसा शुचित्वे तीर्था कुवाचा जेने रंगविदेशा मनोहळ आतु बाहेर तो काळो सूर्य तैसा उजाळो आणि तत्वार्थीचा देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे
मानस सर्वत्र गा संसार व्यते पिटला जो नैराश्य विनटला व्याधातोनी सुटला व्यंग मोजैसा तैसा सतत जो सुखे कोणी वचन देके नेनी जगता विषय लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी तैसा निरंजनागी विजवणी जाय तैसा उपशमोची भागा जयाची आला पैगा जो मोक्षाची अंगा लीला असे अर्जुना ठाओ वरी जो सोमभाव सरोवरी तो द्वैताचा पहिलं तरी निगोचरला ती भक्ती सुखा लागी आपण पेची दोई भागी वाटून अंगी सेवेक बाणी हेरा नाम मी ठेवी मग भजती ओज वरवी मग भजतया दावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसना आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळते तया लागी मज रूपायिणे तयाचे मज येथे असणे तया लोण की जे जीवे प्राणी ऐसा पडिये यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीचे न देखे मनोनी भोग विषयके हरिभेदेना आपण जी विश्व धारला तरी भेदभाव सहजची गेला मनोनी द्वेष उठेला दया पुरुषा पया पुले जे साचे ते कल्पांती नवचे हे जाणोनी गताचे न शोचिजो आणि दया परते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षिणा ओखटे का गोमटे हे काही चितया नुमटे रात्रंदिवस न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधुची केवळू जो होणी असे निष्कळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई ऐसा बोधुचे केवळू जो होणी असे निष्कळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी दयाचे दुसरे आम्हा पर्यंते सोय रे नाही गा साचो कारे तुझी आण समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोई सरिसा पाडो कागरीची उजेडू करावा पारख्यान दारू पाडावा हे गेलीचे गा पांडवा दिपू जैसा जो खांडावया घाव घाली कालावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा ना तरी पाळी ना तरी इक्षुदंडो पाळितया गोडो गाळितया कडो नोयची जेवी हरी मित्री तैसा अर्जुना दया भाव ऐसा मानापमानी सरिसा होतो जाय ती ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरु जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्त सुजो माधुरी चंद्रिका सरिसिराया रंका तैसा जो सकळिका भूता समूह आगम्या जगा एक सेव्य तैसे उदक तैसे तयाचे निलोक आकांक्षिती जो सबाह्य संगो सांडोनिया लागू एकाकी असे अंग अंगी सुनी तुल्य निंदा स्तुतिर्मौणी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः
जो नित्य ते नेगे सुदी न लागे आकाशान लगे लेफू जैसा तैसे निंदे आणि स्तुती मानु करुणी के पांती विचारे प्राणवृत्ती जनिवनी सात लटके दोन्ही बोलून न बोले जाला मौनी जे भोगिता उन्मुनी नारायणा जो यथा लाभे न तोके अलाभे न पारुके पाऊस मिळण सुखे समुद्र जैसा आणि वायसी के ठाई बिडार जैसे नाही तैसा न दरिद्री आश्रय जो आगवाची आकाश स्थिती जेवी वायसी नित्य वसती तेही जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक घाल विजयी काय कौतुक परिमाणु करीती तिन्ही लोक पाय बनिया तरी श्रद्धा वस्तुसी आदरो करिता जाणे जे प्रकारो जरी होय श्री गुरु सदाशिव परी असो आता महेशा ते वाणिता आत्मस्तुती होता संचार वसे या लागी नोहे म्हणितले रमा नाही अर्जुना मी आहे श्री दयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी ही जळाचे परी तळवटुगे म्हणून गा नमस्कारो तया ते आम्ही माता मुकुट करो तयाची टाच धरो हृदयी आम्ही तयाची गुणांची लेणी लेवहू आपुले वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू तो पाय डोळे म्हणून या चक्षुषी मज डोळे हातीची निलीला कमळे पूजुतया ते दोवरी दोनी भुजा घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग तया संगाची सुरवाडी मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमो तिळेसी आम्हा मैत्र हेत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती जे अर्जुना साध्यंत सांगितले प्रस्तुत भक्ती योगू समस्त योग रूप जे प्रीती करी कामणी शिरसा धरी एवढी छोरी ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिगम्य ऐकोनी जे तैसेच श्रद्धेचे आदरे जयांच्या ठाई विसरले जीवी जया थारे जे अनुष्ठिती परिनिर्मली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परिमाते परम करुणी ये आरती प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै पार्थागा जगी हेची भक्त तेची योगी उत्कंठा लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान तो आमुचे देवता जन
ते वाचून आन गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन तो आमुचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळते पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानु परमदेवता पुली आम्ही ऐसे निज जनानंदे तेणे जगदादी वंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलनो कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यो जो धर्म कीर्ती जवळू अगाध दारुत्वे सरळू अतुल बळी प्रबळू बळी बंधनू जो पै सुरसाय शिळू लोकला लढलिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सरळू कलानिधी तो कृष्णजी वैकुंठीचा चक्रवर्ती लीलांचा सांगत हृदयवाचा एकत्वसे आता जयावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते ते चिरसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही हे पडविलो जे स्वामी निवृत्ती देवी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु।